नागपूरमध्ये टँक टॉवरच्या अपघातामध्ये 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या तर शिवसेनेकडून देखील भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटर्जी। लालबाग, परळ, दादर, माहीम यासोबतच भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागावाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंकडून मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी आणि नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंच्या भेटी गाठी। आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। भाजपने 24 तासात निर्णय बदलला। नाशिकमध्ये राहुल ढिकले पुन्हा निवडणूक प्रमुखपदी। आता नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदेंवर।